नमस्कार. महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अकोला येथील आलेलो आहोत आणि पोलीस वाहतुकीतर्फे खूप मोठी खबरदारी ही अकोला जिल्ह्यातील पोलीस दलांनी घेतलेली आहे. आपण पाहू शकता की हा येण्या जाण्यासाठी हा अकोल्यातील रहदारीचा रस्ता म्हणून हा मानला जातो आणि इथे बरेचसे अपघात घडताना हे नेहमी दिसत असतात. कारण की हा फक्त पुलावरून येण्यासाठी हा मार्ग बाहेर निघण्यासाठी हा मार्ग वापरला जातो, परंतु असं काही घडलेलं आहे की जेणेकरून दोन्ही इकडनं हे जे टू व्हीलर असतात हे इकडून सातत्याने येणं जाणं करत असतात, त्यामुळे किंवा फोर व्हीलरही या रस्त्याने जाण्या येण्या करताना दिसत असतात. आणि परंतु हा रस्ता फक्त पर्यायी मार्ग म्हणून एकतर्फी हा वापरलेला असतो, परंतु नागरिक याचं भान ठेवत नाही आणि अक्षरशः इकडनं रॉंग साईडनं ह्या गाड्या टाकताना आपल्याला दिसतात. आणि बऱ्याचदा या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये रोड ऍक्सिडेंट झालेले आहे, मोठ्या मोठ्या गाड्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहे आणि त्याच अनुषंगानं म्हणून पोलीस वाहतूक शाखेने अकोल्यातील ही खबरदारी घेतलेली आहे की जेणेकरून हा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व ऍक्सिडेंट कुणाच्या जीवाशी खेळ होऊ नये, त्यासाठी हा पोलीस दलाने हा उपक्रम राबवलेला आहे. आणि नागरिकांनी याचं जास्तीत जास्त भान ठेवावं की पोलीस दलांनी ही सुरक्षितेची ही मोहीम हाती घेतलेली आहे. आणि पोलिसांचं हे एकच म्हणणं आहे की रॉंग साईड हे कोणीही गाड्या टाकू नये, कारण हा जो रस्ता आहे हा एकतर्फी रस्ता आहे. हा पुलावरून खाली उतरण्यासाठी हा मार्ग आहे, परंतु नागरिक हे नियमांचं उल्लंघन करताना दिसतात की ते रॉंग साईडनं गाडी टाकतात आणि त्यामुळे हा अनुचित प्रकार ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आणि जीवाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. आणि अकोला पोलीस दलाने हे खूप कार्य चांगले केलेले आहे आणि असंच हे कार्य त्यांच्या हातून घडत राहो. कॅमेरा पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे.